श्रीराम जय जय राम। वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे। शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते। परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते। शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते। मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही। वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वाने जाणतात। सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले। वेद भगवंताचे वर्णन करतात, नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते। प्रत्येक वेद मंत्रांच्या आरंभी हरिओम असते, ते नामच आहे। जसा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि, जसा वेद हा अपौरुषेय तसे नाम हे अपौरुषेय, जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे। प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे। इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत। नाम हे आगंतुक नाही। आदि नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे, किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे। वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय। ती करीत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे। अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे। आपण नेमके तेवढेच विसरतो। नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये। आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे। भगवंताला लबाडी खपत नाही। आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात अखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो। इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते। नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 58 निरूपण। नको वासना विषयी वृत्तिरूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा रामनी काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा। या श्लोकात वासना, कामना, कल्पना, वृत्ती या महत्त्वाच्या संकल्पना आहेत। वासना म्हणजे हवेपणा। हवेपणा येतो एखाद्या गोष्टीने आपल्याला सुख मिळेल या कल्पनेने, त्यामुळे ती गोष्ट आपल्याला हवी असे वाटते।
आपल्या वृत्तीनुसार आपल्याला एखाद्या पदार्थाची आवड उत्पन्न होते व ती वस्तू हवीशी वाटते, तेव्हा त्या गोष्टीच्या उपयोगाबद्दल आपण सारासार विचार करत नाही आणि त्या वस्तूचा अंगीकार आपण करतो, तेव्हा तिला वासना म्हणतात. वासना अनेक प्रकारच्या असतात. लोकवासना, शास्त्रवासना, विषय वासना, देह वासना इत्यादी. कामना वासना जेव्हा तीव्र रूपात असते तेव्हा तिचे रूपांतर कामनेत होते. एखादी गोष्ट जेव्हा तीव्रतेने आपल्या हवी असते तेव्हा तिचे रूपांतरण कामनेत होते. वृत्ती म्हणजे अंतःकरणातील विचारांचे तरंग. कल्पना, कामना, वासना या सर्व विचारांचे तरंग असतात. त्यांची जाणीव त्यामुळे होते, तिला वृत्ती म्हणतात. जेव्हा आपल्याला असे वाटते की या दृश्य विश्वातून, वस्तूपासून आपल्याला सुख मिळते, तेव्हा आपली वृत्ती बहिर्मुख होते. बहिर्मुख वृत्तीने निरनिराळ्या वस्तूंची, त्या मिळवण्याची वासना निर्माण होते. समर्थ म्हणतात की अशी बहिर्मुख वृत्ती जन्म मृत्यूच्या चक्रात आपल्याला अडकवते. म्हणून अशी वासना, विषयी वृत्ती नको. जड पदार्थावर आपली कामना पूर्व पापांवर अवलंबून असते. ती आपल्याला बदलता येते. ती निष्काम भावनेने श्रीरामाचे चिंतन करावे. पूर्वजन्मीच्या पापामुळे जरी वृत्ती विषयाकडे वळली तरी श्रीरामाच्या भक्तीने तिला वळवता येते. त्यासाठी सत्कर्म करावे लागते, पुण्यकर्म करावे लागते. फक्त स्वतःचा स्वार्थ न बघता दुसऱ्यासाठी देह कष्टविला पाहिजे, तरच वृत्ती शुद्ध होते. त्यासाठी विषयाकडे धावणाऱ्या मनास विषयाऐवजी राम स्वरूपाचे आमिष दाखवावे, म्हणजे निष्काम भक्तीचे फळ समजावून सांगावे. निष्काम भक्तीने वासनांचा क्षय होतो, चित्तशुद्धी होते, ही गोष्ट मनाला पटवून द्यावी. चित्तशुद्धीने मग आत्मकृपा होते आणि मग स्वस्वरूपाची ओळख. श्रीराम चिंतन करायचे जोपर्यंत कल्पनेचा लवलेशही उरणार नाही. रामरूपाची इतकी ओढ लागली पाहिजे की दुसरे काहीही नको असे वाटले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. आपल्या हृदयात सद्गुरूंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सानिध्य आहे, आपल्याशी बोलत आहे, आपली प्रत्येक कृती पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत. आपली कृती चुकीची असेल तर तसे सांगत आहेत असा पक्का भाव म्हणजे मानसपूजा. ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सद्गुरूंना सांगून करावयाचे अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे. दिवसभरात काही मनाविरुद्ध झालं तरी यात माझं काहीतरी कल्याण सद्गुरू करीत आहेत असं वाटून घ्यावे. त्याने आपल्यातील दोष दर्शन होतं, मीपणा जातो. आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालू असावं. त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही. हे रामनाम सद्गुरूंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं. किंबहुना रामच त्याचं नाव घेतो हे सद्गुरूंचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो. हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठमोठ्यांचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा अति बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज भोगतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही. म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. गीतेत असे सांगितले आहे की सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावे. पण ते न करता आपण विषयाला शरण जातो, त्याला काय करावे?
अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल. सतत नामस्मरण करा. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे गुरु असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. भक्ती मार्गात ईर्ष्याविराम पावल्याशिवाय आपण महाराजांना प्रिय होणे शक्य नाही. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.